श्री स्वामी समर्थ. प्रदोष म्हणजे नक्की काय आहे? गुरुचरित्र ग्रंथात शनिप्रदोष व्रत महात्मा आहे. आज शनिवार शनिप्रदोष आहे. प्रदोष व्रत म्हणजे भगवान शिवशंकराचे पूजन होय. हे व्रत कलियुगामध्ये अतिशय मंगलमय आणि भगवान शिवाची कृपा प्रदान करणारे आहे. स्त्री अथवा पुरुष कोणीही स्वकल्याणासाठी हे व्रत करू शकतात. प्रदोष व्रत केल्याने आपले सारे विविध दोष नाहीसे होतात. प्रत्येक वारी येणाऱ्या प्रदोष व्रताचे महत्त्व असे आहे, ते केल्याने अनेक लाभ होतात. रविवारी प्रदोष व्रत केल्यास आपले शरीर निरोगी राहते. सूर्यासारखे तेज प्राप्त होते. सोमवारी प्रदोष व्रत केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात. पितृदोष जातो, आजारपण येत नाही, दीर्घ आरोग्य लाभते. मंगळवारी प्रदोष व्रत केल्याने आपणास रोगांपासून मुक्ती मिळते. आपण स्वस्थ आणि समृद्ध राहतो. ऋणमुक्ती होते, कर्ज राहत नाही. पार्वती मातेने शंकर भगवान हाच पती मिळावा म्हणून भौम प्रदोष हा उपवास केला होता. बुधवारी प्रदोष केल्याने आपली कार्य सिद्धी होते. गुरुवारी प्रदोष व्रत केल्याने शत्रुनाश होतो. शुक्रवारी प्रदोष व्रत केल्याने सौभाग्याची वृद्धी होते. शनिवारी प्रदोष व्रत केल्याने पुत्रप्राप्ती होते. साक्षात श्री दत्त प्रभू श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार याच व्रत पुण्याने झाला होता. या व्रताने स्वर्गीय सुख मिळेल. श्री सूत ऋषींनी सनकादी ऋषींना असेही सांगितले होते की प्रदोष व्रताचे मनुष्याचे सर्व प्रकारचे कष्ट दूर होऊन पापांपासून मुक्ती मिळेल. हे व्रत अतिकल्याणकारी आहे. या व्रताच्या प्रभावाने शुभ आणि इष्ट गोष्टीची प्राप्ती होते. प्रदोष व्रत विधी. प्रत्येक पक्षातील त्रयोदशीला प्रदोष व्रत येते. सूर्यास्त अगोदरची 45 मिनिट व नंतरची 45 मिनिट म्हणजे प्रदोष काळ. या व्रतात भगवान श्री शंकराची पूजा केली जाते. या व्रतात व्रतस्थ व्यक्तीने निर्जल राहून उपवास करून व्रत करावयाचे असते. उपवास दुसऱ्या दिवशी सोडावा. प्रातःकाळी स्नान करून भगवान श्री शंकराच्या पिंडीवर नित्यसेवा ग्रंथातील रुद्र किंवा शिवमहिम स्तोत्र वाचून अभिषेक करावा. महामृत्युंजय मंत्राचा शक्य तितका जप अभिषेक करून तीर्थप्राशन करावे. तसेच यथासांग पूजा करावी. संध्याकाळी प्रदोषसमयी नित्यसेवा ग्रंथातील शंकराची 108 नावे घेऊन बेलपत्र वाहावीत. अशा रीतीने प्रदोष व्रत करण्याने व्रतस्थ व्यक्तीला महत् पुण्य प्राप्ती होते. मनोवांछित कामे पूर्णत्वास येतात. श्री स्वामी समर्थ.